गुजराती साहेब, आत्ता आपल्या इथं आमदारकीचं इलेक्शन लागलेले आहे, तारखा जाहीर झालेल्या आहेत. काय वाटतंय जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होईल? कोण होईल याची गॅरंटी सांगू शकत नाही, पण आमदार आपला आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे हे व्हावे ही आमची मनापासूनची इच्छा आहे. साहेब, तालुक्यात आमदार आत्ता स्टँडिंग अतुल वेनके पण आहेत, शरददादा सोनवणे पण आहेत, माजी आमदार आशाताई बुचके पण रेसमध्ये आहेत, सत्यशील दादा शेरकर पण आहेत. एवढे सगळे सोडून आपण फक्त देवराम लांडेंचंच नाव का घेतोय? या आपण जिथं आता उभं आहोत चेतन भाऊ, हा जो चौक आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो आहे परिसर, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बहुतांश लोक आपल्या पश्चिम भागातून येतात. मी ज्यांचं नाव घेतलं ते देवराम शेठ लांडे यांच्या चौकामध्ये वावर कायम असतो. या चौकामध्ये आम्ही त्यांचं लोकांशी वागणं बोलणं सर्व जाती धर्माच्या, ते जरी आदिवासी समाजातनं येत असले तरी त्यांना सर्व जाती धर्माची लोकही आपलीशी वाटतात. कुणी आवाज द्या उद्या, आज कुणी आवाज दिला, अध्यक्ष असं झालंय, तो माणूस लोकांच्या मदतीला येतो. या संदर्भात आम्ही स्वतः या दुकानांच्या संदर्भात ज्यावेळेस आम्हाला अडचण झाली होती त्यास अध्यक्ष काँग्रेसमध्ये होते 2009 साली, ते महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे अध्यक्षपद आज होतं त्यांच्याकडं. त्या माणसाने आम्हाला माणिकराव ठाकरेंकडे नेऊन, त्यानंतर ते त्यांच्या मार्फत बाळासाहेब थोरातांकडे नेऊन आम्हाला प्रचंड अशी मदत केली. त्या माणसाने आमच्याकडनं का रुपया नाही घेतला, गाडी स्वतःची, त्यांच्या मंडळींना त्यांनी 5 वाजता सकाळी उठवले, आमच्यासाठी भाकऱ्या सगळ्यांसाठी केल्या. अशी व्यक्ती जर कधी आपल्याला लाभली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगतोय जी की आज जुन्नरच्या पश्चिम भागातलं, आज जुन्नर शहराची सगळ्या त्या लोकांचं व्यवसायाशी निगडीत आहेत लोक. जर कधी ह्या भागातला आपला आमदार निवडून दिला तर आपण निश्चितच आपल्या जुन्नर शहराला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार. जुन्नर शहरातले बरेचसे मोठे प्रश्न आहेत, पश्चिम भागातले प्रश्न आहेत, ते सोडवण्यास आपल्याला मदत येईल. आणि आपला हक्काचा देवराम लांडे आमदार होणार तर देवराम लांडे होणार नाही की सर्वसामान्य जनता आम्ही आमदार होणार आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की बाबा देवराम लांडेंना लोकांनी संधी द्यावी. तुम्ही आत्ता म्हणले त्यांचा इथं या जागेत वावर असतो, इथं चौकात येत असतात. त्याच्यानंतर आपण सांगितलं की त्यांच्या बायकोनी तुमच्यासाठी भाकऱ्या वगैरे हे केल्या होत्या. पण आता तसाच प्रश्न तुम्हाला विचारतो, जर का या बाकीचे 4 उमेदवार आहेत यांच्यापैकी लोक इथं यायला लागली किंवा यांचा वावर इथं वाढला, त्यांनी पण तुमच्यासाठी जेवण आणली, तर तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाहणार का? नाही. त्याच्यामध्ये शरददादा अतुल शेडे चांगलेत, ताई पण चांगले आहेत, पण आपण काय म्हणतो आपला हक्काचा. मग सत्यशील दादा वाईट आहे का? सत्यशील दादांचा आपला परिचय लय कमीच आहे बरं का. ते म्हणजे आतापर्यंत दादा जे आहेत ते कारखान्यापुरते मर्यादित होते. आता महाविकास आघाडीने तालुक्यातलं बदललेलं राजकारण, त्यामुळे दादांना पण वाटलं की बाबा आपणही आमदार व्हावं. अनुकूलती त्यावेळेस त्यांना वाटली, लोकसभेला जे मतदान झालं त्यावेळेस त्यांना वाटलं, आणि इच्छा आहे शेवटी. गुजराती साहेब, आपण केंद्रात मोदींचा बद्दल आपण चांगले शब्द बोलता की मोदी असावे हे, आणि आत्ता सध्या आमदारकीच्या वेळेस अपक्ष उमेदवाराकडे जात आहे, हे थोडंसं चुकीचं नाही का? नाही, मी तसा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे चेतन भाऊ. आजही मी माझ्या विचारांशी फारकत घेतलेली नाहीये. पण हा विषय जो आहे ना की बाबा आपण लोकांची कामं जी करायची आपल्याला ती कोणामार्फत करू शकतो, कोणाचा आपण हात पकडू शकतो. अध्यक्ष इकडे म्हटल्यावर तो माणूस लगेच इकडे येतो. जो माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर ज्या माणसानी लोकांना म्हटलं चला रे बाबा तुम्ही लाल बत्तीत फिरा बसा, मी दुसऱ्या गाडीत बसतो, तुम्हाला केव्हा आनंद मिळायचा, प्रत्येकाच्या सुखादुखात जाऊन जाणारा हा माणूस जो आहे तो फक्त आदिवासी वादळ नाहीये, ते जुन्नरचं वादळ आहे. जुन्नरचं वादळ यावेळेस आपल्याला सगळ्यांना विधानसभेत पोहोचवायचे निश्चितच. जर का तुमच्या म्हणण्यानुसार आदिवासी वादळ देवराम लांडे हे जुन्नर तालुक्याचे आमदार झाले तर आपण त्यांना पहिलं काम काय सांगणार? जुन्नरच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर आमच्या डोक्यात धरणामध्ये पोटचारे करायचे, म्हणजे बांध बांधायचे की तिथे त्या पश्चिम भागातला पाण्याचा प्रश्न मिळेल. त्या पश्चिम भागातल्या पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर मिळणाऱ्या शेतीला पाणी आहे तर पश्चिम भागातली माता भगिनी जी आहे
ती आज बनकर फाट्यावर कुमशेतला इकडे तिकडे कामाला जे जायला लागतं ते बघा प्रमाण कमी होऊन त्या लोकांकडं पश्चिम भागातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर जुन्नर शहरातला व्यापार वाढण्यास निश्चितच मदत होईल आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल. कारण आपलं जुन्नर हायवे पासून आतमध्ये आहे. जर कधी तिथं जागेवर रोजगार जर कधी मिळाले, आमच्या डोक्यात हिरडा जो फॅक्टरी आहे, लोकांना आजपर्यंत त्या सगळ्या पक्षांनी काळूदादा असेल, मारुतीभाऊ असेल, या लोकांना त्या लोकांनी नुसतं झुलत, तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही निधी देतो, तुम्ही आमच्या पक्षात, काळूदादा झालं, मारुतीभाऊ झालं, या लोकांना फरफट केली या लोकांनी नुसती, या आमच्याकडं जा त्यांच्याकडे. मध्ये निधी दिलाय, जो काहीतरी मध्ये लागला होता अतुल शेठचा बोर्ड किंवा अमुक निधी दिलाय, तो अजून काही मिळालेला नाही. हिरडा कारखाना, हिरडा प्रक्रिया उद्योग इथं बनणं हे भरपूर जणांचं स्वप्न आहे आणि त्यामुळं जुन्नर शहर आणि त्याच्यावरती असणारा पश्चिम भाग याचं जीवनमान एकदम बदलून जाणार आहे. आणि दुसरा विषय जो पर्यटनाचा जो आपल्याकडं वर्सुबाई असेल, दुर्गुवाडी असेल, त्यानंतर तुमचा कुकडेश्वर असेल, नाणेघाट, दाऱ्याघाट असेल, ही सगळी पर्यटन स्थळं विकसित अतिशय व्यवस्थित करायची. स्थानिक तिथं जो आदिवासी बांधव आहे, इतर बांधव आहे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. या सगळ्या भूमिका आणि आमच्याकडे विजन क्लिअर आहे. आम्ही सांगतोय की बाबा जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी केलेलं आहे, त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संदर्भामध्ये परिसरात असणाऱ्या त्या लोकांना सगळ्यांना रोजगार मिळाला. तिकडची तयार होणाऱ्या वस्तू, त्या वस्तूंपासून होणारा दुसरा इतर माल, याला तिथं बाजारपेठ मिळाली. तसं आमच्या डोक्यात सुकाळवेळीची वर्सुबाई असेल, इकडे नाणेघाट असल्या शरददादांनी तसं महाराजांचा सर्वात मोठा पुतळा बांधताय, त्याच्यामुळे पण रोजगार वाढणार आहे. मग शरददादा आमदार का नको? नाही, तो विषय कसा आहे, तो त्यांचा विजन आहे. आमचं विजन काय, आम्हाला आमच्या भागातला माणूस पाहिजे, आपल्या भागातला. आमच्या सर्व अपेक्षा देवराम लांडेंकडून ठेवतायत. आपल्याला वाटतंय का की देवराम लांडे ह्या सगळ्या जे आपण सांगितलेली कामं आहेत ही करण्यास पात्र राहतील, ही करतील? हो, करणार ना, करणार. त्यांचं शिक्षण जरी कमी असेल, काही जण म्हणणार आहेत देवराम लांडेंचं शिक्षण कमी. आम्ही सांगतो एक लक्षात घ्या, शिक्षण जरी कमी असलं त्या माणसाकडे दृष्टिकोन आहे बघायचा. आणि तुम्हाला 10-10, 5, 4 PA असतात, त्यांची मुलं त्यांनी सुशिक्षित गेली, डबल ग्रॅज्युएट इंजिनियर केलेली. आमच्यासारखे तुमच्यासारखे चेतन भाऊ त्यांना सल्ला देणार की अध्यक्ष साहेब अशा पद्धतीने काम करून घ्या. आणि त्या माणसाची भूमिका असते की समोरच्याचं ऐकून घ्यायची. तो माणूस काय करतो, मी करल ते नाही, त्याच्याकडं त्यांचे स्वतःचे भाऊ उपायुक्त पदावर आहे, कचून आणा म्हणून. ही सगळी लोक भरपूर आहेत जी हुशार आहेत सगळी, ज्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण आहे. प्रश्न कोण सोडवतो, लोकांच्या प्रश्नाची जाण आहे त्याला. जर कधी सगळे यापूर्वीच्या काळातील जेवढे होऊन गेले, त्यांनी आजपर्यंत एकाही माणसाने पश्चिम भागातल्या माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा उतरवलेला नाहीये. उन्हाळ्यात टँकर लावायला लागतात, हे काय स्वप्न आहे, काय आहे, ही काय पद्धत आहे? ह्याच्या प्रश्नाचं उत्तर सगळं एकच आहे की देवराम शेठ लांडे आपलं जुन्नरचं वादळ, आदिवासी वादळ नाही, हे जुन्नरचं वादळ हे विधानसभेत पोहोचल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही. मुळामध्ये आपला जो दुर्गम भाग आहे ना, त्या भागाला सगळं प्रश्न सुटले गेले पाहिजे. त्या भागातलाच आमदार असेल, मुंडे साहेबांनंतर तर लांडे साहेब हा झाला, तर अतिशय मोलाची कामगिरी बजावण्यात त्यांच्याकडनं 5 वर्षांत आम्ही अभिमानाने सांगू की आपण जे देवराम लांडे साहेबांना निवडून दिले ते आपलं सार्थक ठरले. धन्यवाद सर. धन्यवाद.